मोदी जेव्हा उत्तर महाराष्ट्रात प्रचारासाठी आले होते तेव्हा एका तरुणाने कांद्यावर बोला अशी घोषणा केली होती। कांदा प्रश्नामुळे लोकसभेतील अनेक दिग्गजांना भाजपच्या अनेक नेत्यांना पराभव स्वीकारावा लागला होता। मग कांदा प्रश्न इतका महत्त्वाचा काय? त्यातही उत्तर महाराष्ट्रात कांदा इतका महत्त्वाचा काय? निवडणुकीत कांद्याचं राजकारण खरंच महत्त्वाचं असतं का? यापूर्वीचा इतिहास काय सांगतो? आता विधानसभा निवडणुका येतात, यावेळी कांद्याचा प्रश्नामुळे पुन्हा महायुतीला धोका निर्माण होऊ शकतो का? या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात। नमस्कार, मी संजना। महाराष्ट्र अपडेटमध्ये आपलं स्वागत। कांदा हा राजकारणासाठी का महत्त्वाचा आहे? कारण कांद्याचं पीक राजकीय महत्त्वासाठी ऐतिहासिक प्रतिष्ठा आहे। 1980 मध्ये कांद्याच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे इंदिरा गांधींना सत्तेवर येण्यास मदत करण्याची महत्त्वाची भूमिका बजावली ती कांद्यानंच, ज्यामुळे बिगर काँग्रेस सरकार उलथून टाकलं गेलं। त्याचप्रमाणे 1998 मध्ये देखील कांद्याचे गगनाला भिडलेल्या किमतीमुळे भारतीय जनता पक्षाला दिल्ली आणि राजस्थानातील कार्यालयातून काढून टाकण्यात आलं, म्हणजे त्यांची सत्ता गेली। याच कांद्यानं यंदा लोकसभेला देखील महाराष्ट्रातून अनेक दिग्गजांना रडवलं। आता या उत्तर महाराष्ट्रात कांदा का महत्त्वाचा आहे? तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील लासलगाव हा जो कांदा उत्पादनाचा प्रमुख केंद्र आहे। शिवाय दिंडोरी, निफाड या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे आणि सरकारने जी कांदा निर्यात बंदीचा जो निर्णय घेतला तो आघाडीच्या पथ्यावर पडला। उत्तर महाराष्ट्रातील कांदा पट्ट्यात शेतकऱ्यांची नाराजी भाजपला चांगलीच भोवली। भाजप शासनानं कांदा निर्यात बंदी घोषित करून वेळोवेळी उत्पादकांचं कंबरड मोडलं। ऐन निवडणुकीच्या काळात देखील केंद्र सरकारनं केवळ ग्राहकांचा विचार करून कांदा निर्यात बंदी कायम ठेवली। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतप्त भावना आणि असंतोष निर्माण झाला। भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी याचा फायदा करून घेतला। त्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या। तेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र भरसभेत कांद्यावर बोला असं सांगूनही त्यावर न बोलता जय श्रीरामाच्या घोषणा दिल्या। आणि यातून झालं काय? तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चिथावल्यासारखं झालं आणि त्यांनी मतदानाच्या दिवशी देखील मतदान केंद्रापर्यंत कांद्याच्या माळा घालून जात आपला संताप दाखवून दिला। प्रत्यक्ष मतदान ही त्याच पद्धतीनं झालं असून निकालावरून कांद्यानंच भाजपचं वांदे केल्याचे स्पष्ट झालं। शिवाय शेतकऱ्यांनी दिंडोरीच्या माजी खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर पवार यांच्याशी संपर्क देखील साधण्याचा प्रयत्न केला होता। कांदा उत्पादक संघटनेने शेतकऱ्यांची नाराजी सत्ताधाऱ्यांना निवडणुकीत महागात पडणार असा इशाराही दिला होता आणि झालंही असंच। या ठिकाणी विद्यमान खासदारांना पराभवाचं धनी व्हावं लागलं। दुसरीकडे दिल्ली दरबारी कांद्याची बाजू लावून धरणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदारांना मात्र मोठ्या मताधिक्यानं संसदेत जाण्याची संधी मिळाली। साहजिकच यावरून यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कांदा हा महत्त्वपूर्णचा मुद्दा ठरला हे दिसून येतं। यामुळेच भारती पवार, हेमंत गोडसे, हिना गावित, सुजय विखे, सुभाष भामरे, आढळराव पाटील, सदाशिव लोखंडे, राम सातपुते, रणजितसिंग निंबाळकर या सगळ्या कांदा पट्ट्यातील खासदारांना लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला। लोकसभेनंतर आता विधानसभेला देखील ही नाराजी दिसून येऊ शकते। विधानसभेला देखील दिसणार आहे असं म्हणलं जाते, कारण सरकारनं आता वैयक्तिक स्वरूपात कांदा चाळींना दिलं जाणारं अनुदान बंद केलं। त्यामुळे कांदा उत्पादकांमध्ये पुन्हा एकदा नाराजीचं वातावरण निर्माण झाले। आता हे अनुदान बंद केल्यानंतर शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होण्याची शक्यता आहे। त्यामुळे कांदा चाळ उभारणीसाठी प्रत्येक शेतकऱ्याला अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। विधानसभा निवडणूक जवळ आल्यानं सरकारनं कांदा चाळीचं वैयक्तिक अनुदान बंद केले। त्यामुळे आगामी निवडणुकीत हा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता वर्तवली जाते। शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आणि याचा फायदा पुन्हा विरोधकांना होऊ शकतो। याशिवाय उत्तर महाराष्ट्रातील आमदारांना देखील याचा फटका बसू शकतो। दरम्यान या सगळ्यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा।